डहाणू तालुक्यातील कासाई येथील भूमिपुत्र एल्गार संघटनेच्या वतीनं सभेचं आयोजन करण्यात आलं। या सभेमध्ये संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद पवार यांनी प्रशासनाला सकारात्मक सहकार्याचं आवाहन करतानाच स्थानिक भूमिपुत्रांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका मांडली। विकासाला आमचा विरोध नाही, परंतु गरीब, आदिवासी, कोळी, आगरी, कुणबी आणि कातकरी बांधवांना उद्ध्वस्त करून केला जाणारा विकास आम्हाला कदापि मान्य नाही। वाढवण बंदर, बुलेट ट्रेन आणि एक्सप्रेसवे सारख्या प्रकल्पांच्या नावाखाली भूमिपुत्रांना त्यांच्या जमिनीपासून बेदखल करण्याचं षडयंत्र सुरू असल्याचा आरोपही प्रमोद पवार यांनी यावेळी केला। या सभेत डहाणू तालुका कार्यकारिणीची अधिकृत घोषणा करण्यात आली। तालुकाध्यक्ष मनोज पेशू पारधी, तालुका कार्याध्यक्ष प्रसाद बाळकृष्ण भालेराव, तालुका उपाध्यक्ष नरेश गणपत लहांगे आणि सुभाषभाऊ कांबडी, तालुका सचिव प्रकाश बाबू पाचलकर, तालुका सहसचिव शैलेश शिनवार ठाकरे आदींची निवड करण्यात आली। याशिवाय युवा शक्ती प्रमुख म्हणून मनोज कंकदास, धर्म मेहेर तर किसान शक्ती प्रमुख गोपाळ लक्ष्मण भगत यांची नियुक्ती करण्यात आली। सभेमध्ये वन हक्क कायद्याची अंमलबजावणी, रेशनिंग व्यवस्थेतील त्रुटी, आरोग्य सुविधांचा अभाव आणि रोजगारासाठी होणारं स्थलांतर यासारख्या गंभीर विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। भूमिपुत्रांनी आता आपल्या हक्कासाठी एल्गार पुकारण्याची वेळ आली असं आवाहन यावेळी करण्यात आलंय। आरबी न्यूजसाठी पांडुरंग भांगरे, मोखाडा।